नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील एका खासगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबातील किसन शिंदे यांना पहाटे 5:30 ते 6च्या वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत वायरमध्ये आलेल्या प्रवाहाचा शॉक लागला. त्यांना वाचवण्यासाठी गंगूबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे धावले. मात्र दुर्दैवाने तिघेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी तिसऱ्यांदा डॉक्टर सुरेश भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी JD मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून राज्यात आर्थिकदृष्ट्या ऊस दराबाबत कारखाना 1 नंबर करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिली आहे. सज्जनगड रस्त्याला दरड कोसळली असून सज्जनगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे. दरड हटवण्यासाठी प्रशासन दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. फलटण तालुक्यात आज सकाळी विजेच्या धक्क्याने 2 अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरलेला आहे. एका बाजूला खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राजुरी गावातही शॉर्ट सर्किटमुळे कुटी मशीनमध्ये करंट उतरून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गुरांसाठी खाद्याची कुटी करत असताना 40 वर्षीय सतीश बाबूराव निकम यांचा विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अवघ्या काही तासाच्या अंतराने घडलेल्या या 2 घटनांमुळे फलटण तालुक्यावर शोककळा पसरली असून ग्रामीण भागातील विद्युत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. परळी खोऱ्यात असणाऱ्या आलवडी गावात मागील आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भूसंकलनाचा धोका निर्माण झालेला आहे. या गावात अनेक ठिकाणी जमिनीखालून पाणी वाहत असून आलवडी गावाच्या वरील बाजूच्या डोंगरावरील काही भाग खाली आल्याने भूसंकलनासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे गावातील जमीन खचली तर काही घरांना तडे गेले आहेत. यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. यानंतर पाटेकर या ठिकाणी 2 हॉलमध्ये गावकऱ्यांसाठी जेवण, लाईट आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे. त्याचबरोबर काशी विश्वेश्वर मंदिराच्या पायरीला देखील पाणी लागलेले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आणि घाट परिसर दिनांक 6 ते 10 जुलै या कालावधीत बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अचानक दरडी कोसळणे, भूसंकलन होणे, नद्यांना पूर येणे आणि संपर्क यंत्रणा खंडित होणे अशा नैसर्गिक आपत्तींची मोठी शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या आदेशानुसार वाई तालुक्यातील प्रसिद्ध धोम धरण परिसर, मेनवली घाट व कृष्णा नदी काठ, खंडाळा तालुक्यातील धरणे व डोंगराळ भागातील पर्यटन स्थळे, तर महाबळेश्वर तालुक्यातील ऑथर सीट, केट्स पॉइंट, एलिफंट हेड पॉइंट्स, लिंगमहा धबधबा, विल्सन पॉइंट, सावित्री पॉइंट्स, ऐतिहासिक प्रतापगड परिसर आणि तापोळा या सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढत असून सायगर गावावर मोठे नैसर्गिक संकट ओढवलेले आहे. गावालगतच्या डोंगराचा मोठा भाग खचल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शंकर दगडू धनावडे यांच्या घरावर दरड कोसळून घराचे नुकसान झालेले आहे. तर आणखी एका घरालाही या घटनेचा फटका बसलेला आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य धोका लक्षात घेऊन श्री शंकर धनावडे यांच्या कुटुंबासह धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेले आहे. या ठिकाणी माननीय वसंतराव मानकुमरे, मेढा पोलीस ठाण्याचे SPI सुधीर पाटील, ग्रामसेवक मंगेश शिंदे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून सलग 4 दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी भूसंकलन झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. पारटवाडी येथे दरड कोसळून 7 पाळीव जनावरे दगावली तर सुमारे 100 एकर भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. वाई जांभळी मार्गावरील पूल खचल्याने वाहतूक ठप्प झाली असून परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. जांभळी परिसरातील डोंगरामध्ये झालेल्या भूसंकलनामुळे शेती, रस्ते आणि जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कराड पाटण तालुक्यासाठी एनडीआरएफची 30 जणांची टीम कराडमध्ये दाखल झाली असून कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी टीमचे स्वागत केलं. एनडीआरएफ टीम संभाव्य आपत्ती ठिकाणाच्या पाहणीसाठी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन प्रशिक्षण देणार आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ टीम तयार असल्याची माहिती एनडीआरएफ टीमचे कमांडर दिलीप कुमार यांनी दिली आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.